सकाळी सकाळी मी आळस देऊन उठलो. समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काहीतरी आठवले आणि माझे लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेले. खूप उशीर झाला. 9 वाजून गेले. किती वेळ झोपलो मी. जाग कशी आली नाही. बरं, मला जाग आली नाही तर आली, पण हिने उठवले कसे नाही. रोज बरोबर 7च्या ठोक्याला मला उठवते आणि आज काय झाले असा विचार मनात येताच मी शेजारी बघितलं आणि मला प्रचंड धक्का बसला. मला नेहमी झोपेत स्वप्न पडतात. हेही स्वप्न असेल का? कारण असे म्हणतात की जे मनी वसी ते स्वप्ने दिसे. अनेक वर्षापासून मी जी जागेपणाची स्वप्ने पाहत होतो ते प्रत्यक्षात माझ्या शेजारी तर येऊन पहुडले नाही ना. या विचारात मी स्वतःला चिमटा घेतला. त्या अवस्थेत चिमटा जरासा जोरात घेतल्यामुळे मी जोराने विव्हळलो. पुन्हा शेजारी बघत डोळे चोळले आणि मनाशीच म्हणालो, ही अजून उठली नाही. कसं शक्य आहे? दररोज 5-5:30ला ही उठते. मी जागा होईपर्यंत हिचे सारे आटोपलेले असते आणि आज हे काय? हिचा असा अवतार. कमरेच्या खाली येणाऱ्या वेण्यांचा बॉबकट साडीऐवजी गाऊन. हे दोन्ही बदल रात्रीतून रात्री तर लांबसडक केस होते. हे बघून मी हैराण झालो आणि विचार करू लागलो, ही माझी बायको असूच शकत नाही. मग ही कोण आहे? ही सौंदर्यवती पण माझ्यासाठी अवदसा तर ठरणार नाही ना. असे मनाशीच बोलत बोलत मी पलंग सोडला. घरभर सर्वत्र पाहिले पण ती कुठे दिसत नव्हती. दार उघडले. अंगण झाडले नव्हते. झाडही सडाही टाकलेला दिसत नव्हता. काल सकाळी काढलेल्या रांगोळीचे रंग फिके पडले होते. तसाच माझ्याही चेहऱ्याचा रंग उडालाच असणार. कारण माझ्या शयनगृहात माझ्या शेजारी पहुडलेली ती स्त्री कोण आहे यापेक्षा गहन प्रश्न मला भेडसावत होता. तो म्हणजे माझी पत्नी मला न सांगता गेली कुठे असावी. मी पुन्हा शयनगृहामध्ये आलो. तेथे पलंगावर ती स्त्री तशीच पसरलेली होती. गाऊन बराच वर सरकला होता. गाऊनमधून तिच्या शरीराचा आकार उकार सारे स्पष्ट होत होते. मला उठल्याबरोबर चहा लागतो हे माझ्या पत्नीला सवयीने पाठ झाले होते. मी तोंड धुवायला गेलो की चहा बनवणे ही तिची सवय होती. त्यात कधी खंड पडणे सोडा. 1 सेकंदही इकडे तिकडे होत नसायचा. तिच्या रक्ताचं ते भिनलेलं होतं. त्यामुळे हातातली इतर कामे बाजूला सारून ती पाण्याचा प्याला आणि चहाची कबशी घेऊन हजर असे. तिचे सुस्नान स्वरूप दररोज पाहून शरीरात उत्साह स्फूर्ती संचारत असे. सुरुवातीला भान विसरून अनेक वेळा मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, परंतु तिने तो यशस्वी होऊ दिला नाही. ती त्यावेळी म्हणायची, साहेब आता लाडात यायचे काही एक कारण नाही. माझे स्नान झाले आहे, पूजा बाकी आहे, तुमचा नाश्ता डब्बा करावा लागेल ना. ते सोडून इथे तुमची इच्छापूर्ती करीत बसले तर मग सर्वच कामांना उशीर होईल का नाही. चहा घ्यायचा आणि शहाण्या माणसासारखे पटापट आवरून घ्या असे म्हणत कधी मला अंगठा दाखवत कधी जीभ दाखवून वेळावत ती निघून जात असे. अहो मी आज दिले परंतु काही फरक पडला नाही. त्या बाईने सध्या बोटाचीही हालचाल केली नाही. ती बाई लवकर उठणे माझ्यासाठी अत्यंत गरजेचे होते. कारण बायको नाही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली असली आणि ती परत येताच ह्या 7:30ला तिने अशा अवस्थेत पाहिले तर माझे काही खरे नव्हते. ही काय नसती आफत आली म्हणावी. असे म्हणत मी पुन्हा स्वयंपाकघरात आलो. कसा तरी चहा उकळून घेतला. दररोज मिळणारा बायकोच्या हातचा चहा आणि आपला हात जगन्नाथ कंपनीचा मी केलेला हा चहा यामधील विसंगती लगेचच जाणवत होती. पहिल्याच घोटात चहाच्या चवीतील स्वर्ग आणि नरक या भेदही लक्षात आला. बायकोच्या हातच्या पहिल्या चहानंतर दिवसभर चहा नाही मिळाला तरी चालेल अशी माझी धारणा झालेली. त्यामुळे तिच्या हातच्या चहाची एवढी सवय लागली की पाहुण्याकडे मुक्कामाला गेलो तरी सुरुवातीला माझी चहाची तलब भागायची नाही. मग हिनेच पाहुण्याच्या घरी माझ्यासाठी चहा करायला सुरुवात केली. अनेक पाहुण्यांना ती गोष्ट माहीत झाली होती, मात्र नवीन ठिकाणी जाताच पंचाईत होत असे. चहाचे 1-2 घोट गळ्याखाली जाताच मला अचानक आठवले. चहाचा कप तसाच खाली ठेवून मी भ्रमणध्वनी उचलला. स्पीड डायलमधील हिचा नंबर दाबला. काही क्षणात तिचा गोड आवाज आला. गुड मॉर्निंग. उठलात की? उठवले. तुम्हाला रोज उठवावे लागते ना म्हणून विचारले. हो. ते जाऊ दे ग, येथे वेगळाच प्रसंग उभा राहिला आहे. तू कुठे आहेस? ती पलंगावर कोण आहे? ती कोण
आणि पलंगावर आहो ते तुम्हाला माहीत असणार ना. माझ्या पश्चात माझ्या पलंगावर माझ्या नवऱ्याच्या शेजारी कोण बाई आली ते मला कसे माहीत असणार. हे बघ, मला काही माहीत नाही. ती इथे कशी आली, तू कुठे गेलीस तेही मला न सांगता. अहो जरा दमाने, एकापाठोपाठ एक किती प्रश्न विचारता. ती माझी मैत्रीण शीतल आहे. तू कुठे आहेस? मला न सांगता तू गेलीस कशी? का ती शीतल का कोण इथे आलीच कशी? कशाला? कशाला म्हणजे तुम्हाला कधीच न मिळालेला स्वर्गीय आनंद द्यायला आली ती. अहो जशी ती माझ्या घरची तशीच मी तिच्या घरी. काय हा प्रकार काय आहे? जस्ट फॉर चेंज. तुम्ही नव्हते का नेहमी म्हणत की माझं सगळं ओव्हर असते? नेहमी इतर बायकांचे उदाहरण देऊन तुम्ही मला सतत टोमणे मारता की नाही? कुणाच्या सौंदर्यावरून, कुणाच्या राहण्यावरून ती बाई कशी फ्री आहे म्हणून. शिवाय तुमची स्वाद बदलण्याची वारंवार प्रदर्शित होणारी इच्छा मी पुढाकार घेऊन पुरवावी म्हटलं. उगीच त्या इच्छेपायी इकडे तिकडे तोंड घालाल आणि जन्माचा रोग घेऊन बसाल. अगं पण म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं, पाहूया नवरे बदलून. एक दिवस नवऱ्याची आणि पर्यायाने बायकांची अदलाबदली करून पाहावी. म्हणून आज सकाळीच आम्ही दोघींनी 4 वाजता घराची म्हणजे नवऱ्याची अदलाबदली केली असे वाटते. ती शीतल ना फ्री आहे, बोल्ड आहे आणि हँडसम आहे. तुमच्या भाषेतच सांगायचं तर सेक्सी आहे. डोमला अजून चहा मिळाला नाही. चहा काय, हे स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायचा सोडून तुम्ही हे काय बोलता? अरे रे, काय तुमचे नशीब हो. शेजारी एवढे पंचपक्वानाचे ताट वाढलेले असताना त्यावर ताव मारायचा सोडून तुम्ही चहाची आराधना करत आहे. म्हणतात ना, तहान लागल्यावर तळ्यावर कुणीही नेईल हो, पण शेवटी पाणी तर त्या तहानलेल्या हलगटालाच प्यावे लागेल. अहो इथे की नी शीतलच्या नवऱ्याने मला सकाळी 5:30ला चहा घ्यायची सवय आहे म्हणून झक्कास चहा बनवून दिला. अहो एवढा सुंदर चहा बनवलाय त्यांनी की विचारू नका. 30 वर्षाच्या जीवनात असा फक्कड बेड टी प्रथम पिलाय. तर हे बघा माझ्यासमोर त्यांनी गरमागरम शिरा पोहे आणून ठेवलेत. वा काय सुंदर घमघम वास येतोय हो. मोबाईलमधून आवाजाप्रमाणे शिऱ्याचा सुवास पाठविता आला असता तर 1 मिनिट जरा चव बघते. वा काय टेस्टी पोहे केलेत म्हणतात. वा वा, आणि शिरा तर काय चविष्ट केलाय म्हणता. अगदी मला गोड लागतो तसा. नाही तर आपल्या घरी तुम्हाला गोड आवडत नाही म्हणून सारेच पदार्थ सपकसारणी आळणी करावे लागतात. कधीच स्वतःला आवडते असे जेवण करता आले नाही. सदा न कदा तुमच्या आवडी निवडी जपण्यात जन्म गेला असं वाटते. आज जन्माचे सार्थक झाले. थांब, आलं लक्षात त्या शीतलला की नाही कामाची बिलकुल सवय नाही. तिचे मिस्टर की नाही तिला इकडचा प्याला तिकडे करू देत नाहीत. सारी कामे अगदी स्वयंपाकसुद्धा तेच करतात हो. शीतल अगदी महाराणीप्रमाणे दिवसभर बसून असते. तिचा नवरा सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी दिवसभराची सारी कामे आटोपून जातो. शिवाय तो दुपारचं मध्यान्तर न घेता 4 वाजता घरी येतो. कारण शीतलला बरोबर 4च्या ठोक्याला चहा करून द्यावा लागतो. अगदी तुमच्याप्रमाणे 4 वाजता आल्याबरोबर त्याची कामे सुरू होतात. शीतल दिवसभर खाना पिना, टीव्ही देखना और सोना या चतुर्सूत्रीमध्ये अडकलेली असते. ऑफिसमधून आल्यावरही सुनील सारी कामे करून जेवणाचं आयतं ताट शीतल पुढे ठेवतो. अगदी रात्री अंथरुणाची साफसफाई करून तिला अंगावर पांघरून द्यायचेही कष्ट पडू देत नाही. शीतलचे बोलणे घालून पाडून टोमणे आणि प्रसंगी चिमटे कानपिळीही सहन करावी लागते. बिचारा सुनील सारे निमूटपणे सहन करून तिच्या सेवेमध्ये हजर एखाद्या वेटरप्रमाणे असतो. म्हणजे आज मला सुनीलप्रमाणे चहा, नाश्ता आणि जेवणासह सारी कामे तुम्हालाच करावी लागणार. बरे, ठेवते आता. शिरा पोहे गरमागरम खाण्यात मजा असते असे तुम्हीच म्हणता ना. मग जरा घेते टेस्ट. गरमागरम जेवणात प्रथमच अशी संधी मिळते तेव्हा बाय बाय, गुड डे. अगं मी म्हणत असताना तिकडून फोन कट झाला. मी शॉक लागलेल्या अवस्थेत बसलो असताना अचानक तोफ गरजावी तसा आवाज आला. हे काय, अजून चहा नाही? मला बेड टी लागतो. अच्छा, म्हणजे तुला प्रियाला सारे अलगत आयते देते हो ना. पण आजचा दिवस ते विसरा. मला ब्रेकफास्ट नी चहा लवकर द्या. मी तिच्या अवताराकडे पाहतच राहिलो. झोपेतून उठलेला तो अस्ताव्यस्त अवतार. खरं तर मी अतिशय आनंदाने
निरखून बघायला हवा होता. प्रियाने एक दिवसासाठी का होईना पण वाढून ठेवलेल्या पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्यावा असा विचारही मनात यायला संधी मिळत नव्हती. म्हणतात ना, मनातले भांडे आणि वास्तवातले भांडे यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जस्ट फॉर चेंजेस सातत्याने मनात घोळणारी कल्पना प्रत्यक्षात अवतरलेली बेडवर पसरलेली असतानाही प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मी गर्भगळीत होत होतो. कारण त्या अवताराला तो आवाज ऐकून मी खरेच भयभीत झालो होतो. तितक्यात पुन्हा शीतल कडाडली. असा पाहतोस काय? काय विचार आहे? आले लक्षात. त्या प्रियाला तू अशा अवस्थेत कधी पाहिले नसेल ना. ती म्हणे सकाळी 5लाच उठते. शिवाय प्रियापेक्षा मी लाख पटीने सुंदर फिगरवाली आहे. पण एक लक्षात ठेव, हाताचे अंतर राखून ठेवणे हे तुझ्याच हिताचे आहे. मी तोंड धुवायला चालले. शीतल बाथरूममध्ये जाता क्षणी मी फोन घेतला आणि माझ्या त्या संकुलामध्ये खालच्या तळामध्ये एका हॉटेल होते. मी फोन लावला. तेही उघडले असेल का नाही हे विचारात असताना आवाज आला. बोला मालक, जरा वरती नाश्ता पाठवता का? वरती कुठे? नाव गाव सदनिका क्रमांक काही आहे का नाही? त्याने प्रश्न विचारताच मी नाव फ्लॅट क्रमांक सांगताच तो म्हणाला, का हो वहिनी, दिसत नाही. माहेरी गेल्यात का? रुसून तर गेल्या नाहीत ना? तसं नाही, पण तुम्ही हॉटेलच्या पार्टीला आला होता त्यावेळी फुकट जेवण होतं म्हणून वर्षात पहिली ऑर्डर देताय? हो पाठवतो वेटरला, असे म्हणत त्याने वेटरला सांगितले. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.